आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2790 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. समर्थाची नाही वर्णावर्ण भेद, सामुग्रीते सिद्ध सर्व घरी. आदराचे ठाई बहुच आदर, मागितले फार ते वाढी. नमने शुद्ध सोयरा आवश्यक, राजाने रंक सारिखेची. बाव देखे ते करी लडबड, जडा राखे जड निराळेची. कोण न विसंबे याचकाचा ठाव, बिनवोनी देव शंका फेडी. तुका मने पोट भरून उरवी, आले ऐसे दावी अनुभवा. आदराचे ठाई बहुच आदर, मागितले फार ते वाढी. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, समर्थाशी नाही वर्णावर्ण भेद, सामुग्रीते सिद्ध सर्व घरी. आता समर्थ कुणाला म्हणावं, कारण महाराजांनी या संपूर्ण अभंगामधून समर्थाबद्दल बोललेलं आहे. आता समर्थ म्हणजे श्रीमंत का? कारण एखादा श्रीमंत असतो, उदारही असतो, मात्र त्याच्या जीवनामध्ये वर्णभेद गेलेला नाही. एखाद्याचा वर्णभेद गेलेला आहे आणि तो उदार नाही, किंवा वर्णभेदही गेलेला आहे, उदारही आहे. सिद्ध आहे का त्याच्याकडे देण्यास? जे देण्याकडे आहे ते तो देऊ शकतो, त्याच्या घरी जे देण्याचं नाही तो त्याच्या जीवनामध्ये देणार नाही. म्हणून समर्थ कुणाला म्हणावं, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महाराजांनी या अभंगामधून सांगितलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण समर्थ कुणाला म्हणावं, कारण संताला तरी एक समर्थ म्हणावं आपल्या जीवनामध्ये, किंवा ज्यानं त्याच्या जीवनामध्ये अहंकार, मीपणा सर्व तो भगवंताला अर्पण केलेला आहे. ज्यानं स्वतःला जाणण्याची त्याच्या जीवनामध्ये तीव्र जिज्ञासा आहे, ज्याच्याकडे मानसिक आध्यात्मिक अशी सर्व प्रकारची ताकद त्यानं सर्व ती भगवंत प्राप्तीसाठी, संताच्या प्राप्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये खर्च केलेली आहे. अशाला कारण समर्थ म्हणावं. याच्यावर सांगायचं झालं तर, उदाहरण द्यायचं झालं तर अनेक आता महाराजाच्या जीवनामध्ये महाराजाला समर्थ म्हणता येतं. कारण एक वेळेस महाराज भंडाऱ्या माळावर बसले होते. लोहगावच्या माणसाची म्हैस गेली होती. 7-8 दिवस तो फिरला, दुधाची म्हैस कुठंच सापडना. बायको म्हणली भंडाऱ्या माळावर तर जाऊन बघा, आणि तिथं भंडाऱ्या माळावर गेली असतील. महाराज असते तिथं, महाराजाला तर विचार आमची म्हैस कुठं गेलेली आहे. मग तो त्यालाही खरंच वाटलं, त्या म्हशीवर त्याचा प्रपंच होता. तो गेला भंडाऱ्या माळावर, महाराजाला विचारलं, महाराज इथं म्हैस आली आहे का माझी, तुम्ही म्हैस पाहिलात का? ते म्हणले नाही बाळा, मी म्हैस पाहिला नाही. म्हणले म्हैस काही इथं आलेली नाही असं मला तर वाटतंय. महाराज माझी म्हैस कुठं गेली असेल, माझी तेवढी म्हैस हुडकून द्या. आता महाराजाचं काम आहे का म्हैस हुडकून द्यायचं? तो म्हणाला, महाराज माझा प्रपंचच त्या म्हैसवर आहे, म्हशीवर आहे. म्हणजे तिचं दूध विकतो आणि आमचा पोट भागतं. त्यांनी म्हणले तुला म्हैस मी हुडकून दिली तर? मग त्यांनी म्हणले तुम्ही सांगाल ते मी माझ्या जीवनामध्ये करायला तयार आहे. त्यांनी सांगितले तुला भगवंताची प्राप्ती करून देतो, म्हैस काय करायची आहे? नाही महाराज मला म्हैस द्या. मग त्यांनी सांगितले ठीक आहे, जा घरी जा, तुझी म्हैस आलेली आहे, पण परत ये. आता तो घरी गेला तर कोठ्यामध्ये म्हैस आहे, कारण त्यांच्या मुखामधले गेलेले शब्द सत्य भगवंत करून देत असतो. पाहतो तर म्हैस आहे, धार काढली, बायकोला आनंद झाला, परत महाराजाकडे आला. म्हणजे त्या म्हशीच्या नादाने त्याला भगवंताचीही प्राप्ती झाली आणि म्हैसही त्याच्या जीवनामध्ये मिळाली. म्हणून संत असे उदार आहेत. म्हणून उदार कुणाला म्हणावं, समर्थ कुणाला म्हणावं, याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये असावं. आपल्या जीवनामध्ये कारण श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. कारण सगळ्यात घातक काय असेल तर अंधश्रद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट,
आपल्याला खरं ऐकण्याची सवय नाही. म्हणून माऊली म्हणतात, तैसा तोडावया संदेह ती जैसा का लोह श्रावत्वे तरी माधुर्य पायी घाली. कारण सत्य बोलणं आणि सत्य ऐकणं हे तलवारीच्या धारेपेक्षा तीक्ष्ण असतं. एकदा सत्य बोलणं ऐकण्याची आपल्या जीवनामध्ये हिंमत झाली की मग काय होतं त्याचे परिणाम. तर माऊली सांगतात, ऐको ठाता कौतुके काना ते निगती मुखे जे साचारी वेचोनी बिके ब्रह्मादी भेदी. एकदा सत्य बोलण्याची सत्य ऐकण्याची आपल्या जीवनामध्ये गोडी लागली, कान पुन्हा असत्य आपल्या जीवनामध्ये ऐकतच नाहीत असं माऊली सांगतात. म्हणून आपल्याला या संसारामध्ये आपण जन्माला आलो तर आपल्याला समर्थाची भेट व्हावी, आपल्या जीवनामध्ये संताची भेट व्हावी. तर जे सत्य बोलणारे आहेत ते कडू लागतं आपल्याला, ते तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण आहे, पण त्यांच्या संगतीमध्ये जावं लागतं. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यावर आपल्याला ते संताची भेट करून देतात किंवा समर्थाची भेट आपल्या जीवनामध्ये ते करून देतात असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आदराचे ठाई बहुचा आदर मागितले फार ते वाढी. आता ते समर्थ कसा असतो, त्याच्या जीवनामध्ये आदर किती करतो समर्थ. आता समर्थ म्हटलं की तो काय, त्याला भगवंताशिवाय या जगामध्ये दुसरं काही आवडतच नाही. कारण तो संतावर आणि त्या भगवंतावर त्याचं प्रेम असतं. म्हणून जो समर्थ असतो त्याच्या घरी कोणीही गेलं तर त्याला देवच आपल्या घरी आलेला आहे, तो अतिथीच आलेला आहे. तो मागल त्याची ते सेवा करण्याची त्याच्या जीवनामध्ये तो प्रयत्न करतो. आता याच्यावर उदाहरण द्यायचं झालं तर काय झालं, जो दुर्योधन होता, दुर्योधन आधीच कपटी बुद्धीचा. पांडव वनवासामध्ये गेल्यानंतर संध्याकाळी पांडव, कारण थाळी दिली होती सूर्यनारायणानं, ती दिवसा ती थाळी अन्न देत होती, संध्याकाळी अन्न देत नव्हती. मग ह्या दुर्वास मुनीचं चातुर्मासामध्ये, कारण दुर्योधनानं 10,000 शिष्याने दुर्वासाचा एवढा इंतजाम केला, एवढं म्हणजे त्यांना प्रसन्न करून घेतलं. आणि दुर्वास ऋषी म्हणले दुर्योधना काय वर मागायचा ती माग. त्यानं काय वर मागावा, त्यानं सांगितलं, मी जसा आदर आतिथ्य केलो तसंच तुम्ही संध्याकाळी पांडवाकडे जा आणि तिथं म्हणजे भोजन मागा त्यांना. आता हे म्हणल्यानंतर दुर्वासाने तर त्याला, कारण वर दिलेला आहे, वचन दिलेलं आहे, त्यांनी म्हणले ठीक आहे आता जावं लागेल. म्हणले तुझ्या मनामध्ये कुबुद्धी आलेली आहे, मात्र तुझा जो तुझ्या मनामधली जी इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही म्हणले दुर्योधना. कारण त्यांचा सखा कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण त्यांचा सखा आहे आणि तो तिथं त्यांचं पाठीराखा आहे. मग दुर्वास हे 10,000 शिष्य घेऊन पांडवाकडे गेला. संध्याकाळी 6-6:30च्या टायमाला पांडव जेवण करून आता झोपायच्या ह्याच्यामध्ये होते. तितक्यात दुर्वासाची ही स्वारी, 10,000 शिष्य, आम्हाला भूक लागलेली आहे, आम्हाला अर्जंट जेवण पाहिजे असं युधिष्ठिरला सांगायले. युधिष्ठिरनं म्हणला काही हरकत नाही मुनीवर, कारण मी 10,000, आता का 10,000 लोकांचा 10-15 मिनिटामध्ये म्हणजे आले संध्या करून येतो म्हणले नदीहून. संध्या म्हणजे संध्याकाळची संध्या काय असते, आंघोळ नसते, हातपाय धुवून येतो म्हणले. आता हातपाय धुवून यायला 10,000 शिष्याला लई झालं तर अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. आता पाऊण तासामध्ये 10,000 लोकांचं भोजन, ते बी ते मागील ते खायला द्यायचं आहे, साधं नाही. म्हणून आता मग पंचायत पडली युधिष्ठिरला. ते द्रौपदीकडे गेले. द्रौपदी म्हणले काही कर म्हणले, या 10,000 लोकांचं आता किती वेळ लागणार आहे म्हणे, नदीवर गेलेले आहेत, त्यांचं भोजन दे. तिने म्हणले आता काही उपयोग नाही, थाळी पालती घातलेली आहे, सूर्यनारायण मावळ्यानंतर आता माझ्या हातामध्ये काही नाही. ते म्हणले काही सांगू नको द्रौपदी, काही कर म्हणले, कारण दुर्वासाला जर क्रोध आला तर तो आपल्याला शाप देईल असं युधिष्ठिर द्रौपदीला सांगू राहिले. त्यांनी म्हणले एकच पर्याय आहे, भगवान श्रीकृष्णाचा
धावा चालू केला त्यानं. भगवान श्रीकृष्ण जेवाय बसलेले होते. आता भक्ताची हाक ऐकू येताच असा तोंडामध्ये घास घेणार इतक्यात ते द्रौपदीचे शब्द कानावर पडले. भगवान तसंच हातातला घास टेकून, कारण या पांडवाकडे आलेले आहेत. काय द्रौपदी? मग म्हणले त्यांनी काही नाही म्हणले, हे दुर्वास 10,000 शिष्य घेऊन आलेला आहे आणि त्यांना फार भूक लागलेली आहे. ते मागल ते त्यांना आता खायला वाढायचं आहे. कसं वाढू म्हणले. त्यांनी म्हणले मला आधी जेवू घाल, मला भूक लागलेली आहे. त्याने म्हणले काहीच नाही देवा, ते थाळी पालती घालून ठेवलेली आहे, इकडं आण थाळी म्हणले. आता थाळी इकडं आणल्यानंतर आता भगवंत स्वतः ताटावरून उठलेले होते. त्यांच्याच हाताला पान लागलेलं होतं. तेच पान त्यांनी ताटलीला लावलं. कसं खोटं बोलते, पान आहे म्हणले. ते पान खालं, तृप्त झालं. त्याच थाळीमध्ये पाहिल्यानंतर, कारण त्यांना जे पाहिजे ते भोजन त्या थाळीमधून यायला चालू झालं. म्हणून त्याला समर्थ म्हणायचं. कारण पांडवाच्या घरी नव्हतं, काही नव्हतं त्या टायमाला, तरी 10,000 दुर्वास मुनीचे म्हणजे शिष्यगण जीवन तृप्त केले. म्हणून ते समर्थ आहेत. आता ते समर्थ कशामुळे आहेत? त्यांचा पाठीराखा भगवान श्रीकृष्ण आहे, त्यांचा पाठीराखा देव आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला पाठीराखा देव राहावा किंवा आपला पाठीराखा संत राहावे, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, न मने शुद्ध सोयरा आवश्यक, राजा निरंक सारिखेची. आता त्या समर्थ मनुष्याला सोयरा जवळचा नसतो, लांबचा नसतो. राजा रंक ते सर्वांना सारखंच प्रेम देतात, सर्वांना सारखंच ते बोलतात. वागणूक सर्वांना सारखीच असते. सर्वांची सेवा ते भगवंत म्हणूनच या जगामध्ये करीत असतात. त्यांच्या जीवनामध्ये भेदभाव राहिलेला नसतो. ज्याच्या जीवनामध्ये भेदभाव राहिलेला आहे त्याला भगवंत कसा मिळेल, त्याला संत त्याच्या जीवनामध्ये कसे मिळतील? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हा भेदाभेद आहे तोपर्यंत आपल्याला आपली स्वतःचीही ओळख होत नाही आणि त्या भगवंताचीही प्राप्ती होत नाही, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, भाव देखे ते करी लडबड, जडा राखे जड निराळेची. आता देव फक्त भावाचा भुकेलेला आहे. कारण आपल्या अंतकरणामधला देव फक्त भाव पाहत असतो. त्या भक्ताचा जसा भाव असेल तसं त्या भक्ताला ते फळ देण्याचं काम करीत असतो. आणि मग त्या भक्तापाशी तुमची आता भक्ती पांडवाची म्हणून तिथं लुडबुड करतो. जगद्गुरु तुकोबारायापाशी देव लुडबुड करीत असतो. म्हणून भक्त कितीही निर्बुद्ध असला, जड अंतकरणाचा असला आणि त्याच्या जीवनामध्ये संसाराला तो चिटकलेला असला, संसाराच्या उपाधीपासून तो बाजूला निघायला तयार नसला तरी भगवंत त्याला बाजूला करतात, त्याला मुक्त करतात, त्याला वेगळा करतात, असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कोणानं विसंबे याचकाचा ठाव, बिनवून देव शंका फेडी. देव हा कोणत्याही भक्ताकडे त्याच्या जीवनामध्ये दुर्लक्ष करीत नाही. सर्व आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती कशी करतो, आपली जी इच्छा आहे, आपली जी भक्ती आहे, त्या भक्तीप्रमाणे देव आपल्याला फळ देण्याचं काम करीत असतो. कुणालाच उपाशी ठेवीत नाही. कारण या सृष्टीमध्ये सर्व जीवसृष्टीला त्याच्या जीवनामध्ये भोजन देतो. मात्र आपलं जे प्रारब्ध कर्म आहे त्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं. आपणच केलेलं ते फळ असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काही शंका येतात, त्या शंकाचं सुद्धा निरसन तो भगवंत करीत असतो. म्हणून भीष्माचार्यांनी सुद्धा म्हणले की मला 6 महिने या शय्येवर का झोपावं लागलं, तर भगवंतानं मृत्यूसमयी त्यांना दाखविला. मागच्या जन्मामध्ये ते राजकुमार होते आणि एक सरड्याला त्यांनी काठीनं असं त्याला उचलून टाकायचं होतं, पण तो काट्याड्यावर पडल्यानंतर त्याच्या अंगामध्ये कातडे घुसले. म्हणून भीष्माचार्याला 6 महिने म्हणजे त्या शेवर झोपावं लागलं बाणाच्या. म्हणून कर्म आपलं असतं. आपली शंका आपल्या जीवनामध्ये देवानं असं का केलं, तसं का झालं माझ्या जीवनामध्ये,
हे विचारायचं असेल तर भगवंताला विचारावं, त्याचं उत्तर आपल्या जीवनामध्ये भगवंत देत असतो असं महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 6व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे पोट भरून उरवी आले ऐसे दावी अनुभवा. आता महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की माझ्या अनुभवामधून बोलतो. आता महाराजाला अनुभव यायला त्यांच्या जीवनामध्ये 10 वर्षे गेले. 10 वर्षे दिवस भंडाऱ्या माळावर, भामगिरी डोंगरावर त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं भजन ध्यान केलं. त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये अनुभव आला. महाराजाची अनेक परीक्षा भगवंताने घेतली. त्या परीक्षेमध्ये महाराज उत्तीर्ण झाले. म्हणून आपल्याही जीवनामध्ये जर संताची भेट घ्यायची असेल, आपल्यालाही समर्थाची भेट होई वाटत असेल, तर आपण जे सत्य बोलणारे लोक आहेत ते, कारण त्यांचं बोलणं अत्यंत तलवारीच्या धारेपेक्षा तीक्ष्ण आहे आणि ते बोलणं जर सहन करण्याची आपल्यामध्ये ताकद असेल, आपण जर ते बोलणं सहन करून आपल्या जीवनाचं परिवर्तन केलं तर आपल्याला समर्थाचीही भेट होते आणि आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताचीही भेट होते. मग आपणही आपल्या जीवनामध्ये असं अनुभूतीमधून बोलतो, जसं महाराज अनुभूतीमधून सांगतात. मात्र जे संतच नाहीत, जे या जगामध्ये, कारण एवढं आता माफी मागून बोलतो, कुणाला संत म्हणावं, कुणाच्या पाया पडावं, कुणाच्या मागं लागावं, एवढंही ज्ञान जर आपल्याला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. कारण ही बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहे. आपल्याला विवेक बुद्धी दिलेली आहे. म्हणून आपल्याला समर्थ कुणाला म्हणावं, तो समर्थ नसणाऱ्याच्या पाठीमागं आपल्या जीवनामध्ये जाऊ नये. हे अमूल्य आयुष्य आपल्या जीवनामध्ये मिळालेलं आहे. हा नरदेह मिळालेला आहे त्या भगवंत प्राप्तीसाठी, त्या संताच्या भेटीसाठी आपल्या जीवनामध्ये हा नरदेह मिळालेला आहे. याचा सदुपयोग जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये करून घेतो, तोच या जगामध्ये समर्थ त्याच्या जीवनामध्ये होतो. पण आपणही आपल्या जीवनामध्ये समर्थ हो. संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते संत समर्थच करतात. त्यांच्या अंगामध्ये एवढी योग्यता आहे, समर्थच करतात नाही, तुम्हाला देवच करतात. म्हणून आपण समर्थाची संगत करावी, संताची संगत करावी, असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबारा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.